लोकसभा निवडणुकीचं मतदान अवघ्या 4 दिवसांवर असताना रामटेकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। रामटेक विधानसभेतील काँग्रेस नेते उदय सिंग यादव यांनी राजीनामा दिलाय। सुनील केदार यांच्या राजकारणाला कंटाळून राजीनामा दिल्याची माहिती कळतेय। लवकरच ते भाजपात प्रवेश करणार असल्याची देखील माहिती समजतेय। उदय सिंग यादव 2019च्या विधानसभा निवडणुकीत रामटेकमधून काँग्रेसचे उमेदवार होते। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडेंकडून या संदर्भातले तपशील घेऊया। जितेंद्र, काय नेमकी नाराजी आहे उदय सिंग यादव यांची ज्याच्यामुळे थेट असा राजीनामा दिला गेला? रिद्धी, या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हा मोठा धक्का असाच म्हणावा लागेल, कारण आता प्रचाराचे अवघे 3 दिवस उरलेले आहेत। बुधवारी हा प्रचार बंद होईल। 17 तारखेला संध्याकाळी पहिल्या टप्प्यातील जे मतदान होत आहे त्यासाठी प्रचाराची शेवटची तारीख आहे आणि त्यापूर्वी रामटेकचे काँग्रेसचे नेते आहेत उदय सिंग उर्फ गज्जू यादव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। ते काँग्रेसमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून होते। महत्त्वाचं म्हणजे 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांना काँग्रेसने विधानसभेची उमेदवारी दिली होती। मात्र काँग्रेसचं जे ग्रामीण भागामधील अंतर्गत राजकारण आहे, गटातटाचं राजकारण आहे, त्यामध्ये त्याला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात सांगितलेलं आहे। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे ग्रामीणचे काँग्रेस नेते आणि मोठे असे ज्येष्ठ नेते सुनील केदार यांच्यासोबत त्यांचं गेल्या अनेक दिवसांपासून किंवा अनेक महिन्यांपासून पटत नव्हतं अशीही माहिती समोर आली आणि त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचं त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात सांगितलेलं आहे। लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशीही चर्चा सुरू आहे। नेमके ते आता कधी प्रवेश करतात, कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून आउटगोईंग जे सुरू आहे त्यामध्ये पुन्हा एका नावाची गज्जू यादव यांच्या नावाने भर पडलेली आहे असंच म्हणावं लागेल। रिद्धी, जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।